नमस्कार मंडळी, किचन क्वीन रोहिणीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण खूप कमी मसाले वापरून भरलेली वांग्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी पाव किलो फ्रेश वांगी घेतलेली आहेत. भरली वांगी करताना खूप जास्त मोठी वांगी वापरू नका, अशी छोटी छोटीच वांगी वापरा. वांगी कापण्या अगोदर मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेले आहे. पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेते, म्हणजे वांगी कापल्यानंतर लगेच मिठाच्या पाण्यात टाकली तर वांगी काळी पडत नाही आणि वांग्यांना जर थोडाफार कडवटपणा असेल तर तो निघून जातो. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वांग्यांना मधून 2 चिरा पाडून घेते आणि देठही थोडे कापून घेत आहे. तुम्हाला जर वांग्याचे काटे काढायचे असतील तर तुम्ही तेही काढू शकता. मी इथे काटे काढत नाही, फक्त मधून 2 भाग करून घेते. अशाच प्रकारे मी आता सगळी वांगे कापून घेते. वांगी आता झाकून साईडला ठेवून देऊ आणि आपण वाटण तयार करू. इथे मी भाजून घेतलेले शेंगदाणे 1 वाटी घेतलेले आहेत. 10-15 लसूण पाकळ्या, थोडं खोबरं घेतलेलं आहे, तेही भाजून घेतलेले. 2 चमचे डाळवे भाजून घेतलेले आहे आणि इथे मी तिखट मिरच्या 8 ते 10 घेतलेल्या आहेत आणि 1 बिना तिखट मिरची घेतलेली आहे आणि थोड्या कोथिंबीरीच्या काड्या, 5-6 पानं कढीपत्त्याची. आता हे सगळे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटण तयार करून घेऊ. वाटण खूप जास्त बारीकही करू नका. थंडीचे दिवस असल्यामुळे तुम्ही इथे 2 चमचे तीळही घालू शकता. पाणी न घालताच आपल्याला वाटण तयार करायचे आहे. कोथिंबीरीच्या काड्या आणि मिरचीमुळे आपले वाटण ओलसर तयार होते. पाणी घालायची गरज अजिबात येत नाही. तुम्हाला जर वाटण खूप कोरडे वाटत असेल तर तुम्ही 1-2 चमचे पाणी घालू शकता. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा धना पावडर घालू. 1 चमचा जिरे, साठवणीतला कुठलाही काळा मसाला 1 चमचा आणि आता आपण वाटण पाटून घेऊ. बघू शकता मी इथे वाटण जास्त बारीक केलेले नाही. आता मी इथे मिठाच्या पाण्यात वांगे कापून ठेवलेले होते, ते आता बाहेर काढून घेते. आता आपण एक एक वांगे घेऊन वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊ. थोडा थोडा मसाला घेऊन आपण वांग्यांमध्ये 4ही बाजूने छान दाबून मसाला भरून घेणार आहोत. तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा. 2 प्रकारच्या मिरच्या वापरल्यामुळे मसाला अगदी ओलसर तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आता आपण सगळी वांगी भरून घेतली आहेत आणि जो साईडला मसाला उरलेला आहे तोही आपण भाजी करताना वरून वापरणार आहोत. आता मी इथे एका पॅन मध्ये तेल घालून घेते. तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी टाकते. भाजी करताना शक्यतो पसरटच भांडे वापरावे, म्हणजे वांगी छान बसतात. पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे. आता आपण सगळी वांगी एकसारखी पसरवून घेऊ. खोलगट भांड वापरल्यामुळे वांगी अशी वेगवेगळी पसरवता येत नाही आणि वांगी एकसारखी शिजतही नाही. वांगी आता तेलावर छान हलवून घेऊ आणि 5 मिनिटे एकदम कमी गॅसवरती वांगे झाकून ठेवू. झाकल्यामुळे वांगे आपले 30 ते 40% असे शिजून जातात. उरलेला मसालाही मी इथे घालून घेतलेला आहे आणि आता भाजीसाठी मी इथे गरमच पाण्याचा वापर करणार आहे. तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे तेवढे पाणी तुम्ही घाला. मी इथे पातळच भाजी करणार आहे.
वांगे असे एकसारखे एका साईडने खरपूस भाजून झाले की भाजीला चवही छान येते आणि वांगी खायलाही खूप चविष्ट लागतात. वाटण तयार करताना आपण मीठ घातलेले होते, तरी एकदा भाजी चाखून बघा आणि हवं असेल तर थोडे मीठ घाला. आता परत एकदा झाकण झाकून कमी गॅसवरती भाजी शिजवून घेऊ. भाजी शिजते तोपर्यंत पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भाजी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.